गुड मॉर्निंग ऑल. काही खाल्ल्या पिल्याशिवाय पुढची कामं होत नाही, त्यासाठी बनवले पोहे. आता आपण बनवणार आहोत वडी, आणि ते म्हणजे कोंबडी वडी. पण असं आहे ना, व्हेजचा बेत आहे, नॉनव्हेज नाही. आता मी सगळी आहे ना पिठं घेतलेली आहेत, मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देतेच. त्यानंतर मीठ ॲड केलेलं आहे आणि गूळ आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा गूळ. वड्यांमध्ये साधारणतः वडे गोडच असतात, पण मी कमी गोड करते, आमच्या घरी कमी गोड खातात. हा भोपळा घेतलेला आहे शिजून, छानपैकी मिक्स करून घेऊया आणि त्याचा छान असा गोळा तयार करून घेऊया, थोडा वेळ ठेवून देऊयात. आणि मी सोबत बनवले काळ्या वाटाण्या आणि बटाट्याची आमटी, गरम मसाला. माझं एक काम होतं, त्यासाठी मी बाहेर निघाली सगळं आवरून. आणि आहे ना, मला वाटलं की कोणीतरी माझे ना मागून पिछा करते. मी थोडंसं नोटीस केलं आणि नंतर बघते तर तो माणूस त्या साईडला जात होता. माझा पिछा वगैरे कोणी करत नव्हतं आणि करणार पण नाही. ग्रोसरी भरण्यासाठी आपल्याला लागणार आहेत काही डबे. तर हाफ KGचे डबे मी बघत होते, पण 2-3 दुकानामध्ये चेक केल्यानंतरच मी फायनल करेन. घरी आले, थोडंसं ताक घेतलं, कारण आता गरमी, ऊन, थंडी हे सगळं मिक्स झाले सगळं. आता आहे ना, वडे करण्याची सुरुवात करूया आपण. वडे बनवण्यासाठी मी पोळपाटावर घेतलं प्लास्टिकचं दुधाची पिशवी. तुम्ही प्लास्टिकची पिशवी किंवा मग रुमालसुद्धा घेतलात तरी चालेल. आणि वडे इतके सुंदर झाले होते, अगदी फुलले होते आणि सॉफ्ट झाले होते आणि टेस्टला तर मस्तच झाले होते. एकदम सोपे आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं प्रोसेस. आणि सोबत काळ्या वाटाण्याची आमटी. झणझणी जेवणानंतर कुछ तो मीठा बनता है भाई, म्हणून चिकी खाल्ली. संध्याकाळी निघालो मी मार्केटला जाण्यासाठी. बाहेर आए और ये नहीं किया तो क्या ही किया दोस्तों. फायनली माझा ड्रेस मला मिळाला.